काही लोक म्हणत असतात की मला भगवंताचं दर्शन झालं म्हणते, मला देवाचं दर्शन झालं, आणि आपण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असतो. त्यांनी म्हणावं मला भगवंताचं दर्शन झालं आणि आपण विश्वास ठेवावा, तर मी म्हणेन अजिबात विश्वास ठेवू नका. कारण भगवंताचं दर्शन झाल्यानंतर माणसामध्ये काही बदल होत असतो. काय बदल होतो तर राष्ट्रसंत सांगतात, जेव्हा तुझे दर्शन घडे उघडती विशाल ज्ञानाची कवाडे, मग मी तूपणाचे पोवाडे कोठचे तेथे. राष्ट्रसंत सांगतात की माणसाला भगवंताचं दर्शन झाल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये विशाल ज्ञानाची कवाडे उघडतात आणि त्याच्या ठिकाणचा मीतूपणा निघून जातो, त्याच्या ठिकाणचा द्वैत भाव निघून जातो. आणखी एक बदल होतो बरं का. कोणता तर राष्ट्रसंत सांगतात, ज्याशी तुझे दर्शन घडले ते तर परके कैचे राहिले, हे विश्वसी झाले आपुले दिव्यपणी. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर त्याच्या ठिकाणचा परकेपणा निघून जातो. तो या विश्वालाच, या जगतालाच आपलं घर समजतो. हा बदल भगवंताचं दर्शन झाल्यानंतर होत असतो. आणि हा बदल जर एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसत असेल आणि तो म्हणत असेल की मला भगवंताचं दर्शन झालं, मला देवाचं दर्शन झालं, नक्की विश्वास ठेवा. परंतु त्याच्या ठिकाणचा आपुला परकेपणा गेला नसेल, त्याच्या ठिकाणचा द्वैत भाव गेला नसेल, त्याच्या ठिकाणचा द्वेष, मत्सर, राग गेला नसेल, आणि तो जर म्हणत असेल की मला भगवंताचं दर्शन झालं, तर अजिबात विश्वास ठेवू नका.